12वी सायन्स पाहिजे, एएनएम जीएनएम आपण होऊ शकत नाही, कदाचित आपलं शिक्षण कमी असेल, काही वेळा आपण नापास होतो, आपण कुठेतरी कमी पडलेलो असतो अभ्यासात. अशा मुलांसाठी सर हा क्लास, जो 8वी 9वी पास नापास आहे अशांना पण आपण या क्लासमध्ये ऍडमिशन देणार आहोत. आणि एखादी मुलगी म्हणाली सर मी ग्रॅज्युएट आहे, तू पण ये. ग्रॅज्युएट लोकांना नोकऱ्या आहेत कुठे, तुम्ही सुद्धा काम करू शकतात. मग सर म्हणतील तू ग्रॅज्युएट आहे ना बाबा, तू 10 मुलींवर लक्ष ठेव, तू जरा हिशोब बिशोब लिह, जरा अकाउंटिंग कर आणि नर्सिंगचं पण बघ. आणि तू 8वी आहे ना, चल तू ते बाबा नाईटची शिफ्ट बघ, डेची शिफ्ट बघ, जे काय सर. कारण तुमच्या हॉस्पिटलचे प्रमुख कोण असतात, तिथले डॉक्टर असतात, त्यांचं ऐकायचं आपल्याला. आपल्याला झाडू पण मारता आला पाहिजे, आपल्याला पोछा पण मारता आला पाहिजे, आपल्याला बेड पण बदलता आला पाहिजे. आणि अगदीच काय आज होळी आहे, सगळ्या नर्सने आल्याने एकच आली आणि हॉस्पिटलमध्ये मात्र 10 पेशंट आहेत, टॉयलेटला गेले, पाणी टाकता येत नाही, हातपाय तुटलाय, तर टॉयलेट बाथरूम सुद्धा घासता सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. तर डॉक्टर म्हणतील ही नर्स आहे, ही नर्स महत्वाची आहे, ही नर्स हुशार आहे, हा नर्स हुशार आहे, बरोबर, किंवा हा वॉर्ड बॉय हुशार आहे. नाही तर मी नुसती सलाईन लावेल आणि मी एवढंच करेल, मी हे करणार नाही, असं असेल तर बाकी डॉक्टर म्हणतील बाय बाय. कारण ज्या मुली टॉयलेट बाथरूम घासण्यापासून सगळं करायला तयार असतील, असाच मुली आणि मुलं डॉक्टरांना आवडतात. कारण भविष्यात तेच महत्वाचे असतात, त्यांना हॉस्पिटल प्रति काय असते, तळमळ असते. सर मी डे नाईट करणार नाही, मी नाईट करणार नाही, मी असं करेल, असे नाटक करणारे लोक अजिबात डॉक्टरांना चालत नाही. सर मला नाईटला पण टाका, मला डेला पण टाका, मला जनरलला पण टाका, असं तुम्ही जर बोललं आणि तुमच्या हातात जर सर्टिफिकेट असेल, देशातलं असं कोणतंही हॉस्पिटल नाही की तुम्हाला कामावर घेणार नाही. आणि कमीत कमी 5,000ची, 3,000ची, 8,000ची जो मेहनत घेतला तुम्ही, सगळी जबाबदारी सांभाळायला लागला आणि डॉक्टर नसले तरी चालतील, ही माझी नर्स बघेल, असा जर विश्वास तुमच्यावर बसला तर तुम्हाला 10-12,000 15,000 पण डॉक्टर काय देतील, तर तुम्ही सगळं बघता. पण हे कधी होईल, मेहनतीने, प्रॅक्टिसने. आता तुम्हाला संधी आहे, हे 300 तास जे आहेत सर तुमच्यावरती इन्व्हेस्ट करणार आहेत. बघा एवढं मोठं हॉस्पिटल सोडून, पेशंट सोडून सर धावत इथपर्यंत आले, कोणासाठी आले, तुमच्यासाठी आले. त्यांना समाज सेवेप्रतीची जाणीव आहे त्याच्यासाठी आले. भारत सरकारचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी आले. आणि गोपी सरांसारख्या काही व्यक्तींच्या शब्दाखातर ते आले, बरोबर. तर तुमच्यासाठी जर एवढे मोठे व्यक्ती काम करणार आहे, तर मग आपण काय फोन उचलून मैत्रिणींची मुलांची गप्पा मारत बसणार का? काय रे बाबा बैलगाडी शर्यत कधी आहे, काय रे बाबा कबड्डी कधी आहे, अरे ती मॅच कधी आहे, हे महत्वाचं आहे का आपल्यासाठी? तो त्याची मॅच खेळतो, तो कमवतो, आपण काय कमवतो, काहीच नाही. आपल्या खिशात पैसे आले पाहिजे असं बघायचं आपल्याला. म्हणून कुठल्या तरी हॉस्पिटलला लगेच लागलं पाहिजे आपण. मग बरे हॉस्पिटलला लागलं तर एक्सरे काढणाऱ्याला किती 4 लोक असतात. एक्सरेची एक मशीन जर असेल ना, एक मशीन हॉस्पिटलला जर एक्सरेची घेतली तर कमीत कमी ती हॉस्पिटलला 5-10 लाख रुपये कमवून देते वर्षाला. त्याच्यावरती दोघं काम करा, नका इंजेक्शन देऊ, तिथे उभं राहा, पेशंटला आत घ्या, काढून द्या, काय ते एक्सरेचा फोटो सगळं करून द्या, डॉक्टर शिकवतात, सगळं शिकवतात. असं कोणतंही काम तुम्हाला, बँकेची कामं असतात हॉस्पिटलला सारखं, रोजच्या रोज बँकेत जावं लागतं. ग्रामीण भागांमध्ये प्रचार प्रसार करतात काही डॉक्टर कॅम्प घेतात मोठ्या प्रमाणावरती, तर कॅम्पला मुलं मुली लागतात. चला आज या गावात जायचं, उद्या त्या आमच्या इथं ओक फाउंडेशनच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती राजाराम मुलवांचं आहेत आमच्या बोर्डावरती, प्रचंड रोज कॅम्प असतात. कुठून आणतात औषधं त्यांनाच माहिती, पण रोज औषधं असतात, रोज कॅम्प असतात. तर त्यांच्यावर 5-10 मुलं काय फिरतीवरती, त्यांना पगार पण चांगले आहेत. तर असं एकदाचं सर्टिफिकेट तुमच्या हातात मिळालं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने डॉक्टरांना सहाय्यक, असं नर्स तुम्हाला म्हणू शकतो आपण, वॉर्ड बॉय म्हणू शकतो, अटेंडंट म्हणू शकतो. पण हे सर्टिफिकेट काय आहे, भारत सरकारचं सर्टिफिकेट आहे. म्हणून आपण नर्सिंग असिस्टंट ऑब्लिक जनरल ड्युटी अटेंडंट असं एक